शिवसेनेकडून खेचून आणला। त्यात विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचे तिकीट कापले गेले। भाजपने हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे राजेंद्र गावित यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। यावर राजेंद्र गावित काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते। गावित यांनी स्वतः यावर खुलासा करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पालघर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारले हा माझ्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आणि स्वतःसाठी दुःखद निर्णय आहे, अशी भावना राजेंद्र गावित यांनी व्यक्त केली। हे खरे असले तरी माझ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। कार्यकर्त्यांचे मला फोन येत असून वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत। मला जर तिकीट नाकारले गेले असले तरी सुद्धा महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपण प्रयत्न करूया असे आव्हान मी केले आहे, असे सांगत राजेंद्र गावित यांनी युती धर्म पाळणार असल्याचे जाहीर केले। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या एक दिवस आधी भाजपने हेमंत सवरा यांना उमेदवारी जाहीर केली। जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी रात्री पालघर येथे खासदार राजेंद्र गावित यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी गावितांचे समर्थक यांनी जोरदार घोषणाबाजी करून गावितांनाच तिकीट मिळाले पाहिजे असा आग्रह धरला होता। मात्र रवींद्र चव्हाण यांनी त्यांची समजूत घालून गावितांचे महाराष्ट्रात चांगल्या ठिकाणी पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन दिले।